तर मुंबईतील कांदिवली पूर्व वॉर्ड क्रमांक 26 मध्ये अपक्ष विरुद्ध भाजपाशी लढत होणार आहे। भाजपचे उमेदवार प्रीतम पडागळेंच्या प्रचारासाठी आलेल्या प्रवीण दरेकरांनी अपक्ष उमेदवार सचिन केळकर यांच्यावरती बंडखोरी खंडणीसह अनेक गंभीर आरोप केले होते। या आरोपांना देवदेवता तरी आपले वाचले का? हे तर एक माझ्या विरुद्ध आता 3 मंत्री आले, माझ्या विभागामध्ये सभा घेतली। ही माझ्या कामाची पोचपावती आहे। महायुतीला जर टार्गेट करते त्यांनी उभाटावर बोललं पाहिजे होतं। त्यांनी प्रवीण दरेकर साहेबांनी जाहीररित्या बोलले ही जी सभा आहे ती सचिन केळकरच्या विरोधात आहे। म्हणजे लोकांना कळून चुकलंय की हा इथं ताकदवर कोण उमेदवार आहे तो। तर पुण्यामध्ये बालेवाडीतील लक्ष्मी माता मंदिर परिसरामध्ये पैसे वाटपाचा भाजप उमेदवारानं आरोप केलेला आहे। प्रमोद निमन आणि लहू बालवडकरांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना रंगेहात पकडल्याचा दावा करण्यात आला। कारमध्ये राष्ट्रवादीचं प्रचार साहित्य आढळल्याचा आरोप होतोय। कारमध्ये अमोल बालवडकर फाउंडेशन ग्रुपचा आयडी कार्ड आढळल्याचा देखील आरोप करण्यात आलाय। मात्र लहू बालवडकरांनी सर्व आरोप फेटाळलेले आहेत। निवडणुकीमध्ये पराभव सामोरे दिसतोय तुम्हाला आणि मोठं आव्हान असल्यामुळे तुम्ही पैसे वाटप करतात असा आरोप भाजपचे उमेदवार असणारे लहू बालवडकर यांनी आपल्यावरती केलाय। आता ते त्यांनी आत्मपरीक्षण करावं, पराभव कोणाला दिसतोय। या भागातली जनता बघा, इथं समोर काय उपस्थित आहे, जनतेचं प्रेम बघा, त्यांनाच कदाचित पराभव दिसतोय। त्यामुळे ते आता असे आरोप करायला लागलेत। आता आम्हाला आव्हान असतं तर आम्ही पैसे वाटले असते। त्यांना आव्हान आहे म्हणून तर ते पैसे वाटतात ना। त्यांना वाटतं की मराठवाड्यातली जी जनता या ठिकाणी राहायला आलेली हे आमचे कामगार आहे, यांना पैसे दिले की आम्ही त्यांना विकत घेऊ शकतोय, म्हणून ते पैसे देऊन त्यांना विकत घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। आम्हाला काय, आम्हाला आव्हान असतं तर आम्ही पैसे कुठेतरी वाटत असतो, आम्ही सापडलो असतो। आम्हाला आव्हान वगैरे नाही, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय। आम्हाला या भागाचा राहिलेला जे प्रकल्प आहे, राहिलेला जो विकास आहे, राहिलेली कामं आहे जे नागरिकांसाठी आम्हाला करायचे आहेत, त्याच्यावरती आम्ही इलेक्शन लढतोय।